36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बुलढाणा जिल्ह्यातील बुद्धनेश्वर फाटा येथे रविवारी रात्री सुमारे 8 ते 9 वाजेच्या दरम्यान झालेल्या अजिंठा ते बुलढाणा या राष्ट्रीय महामार्गावर बुद्धनेश्वर फाट्याजवळ भीषण अपघात घडलेला आहे. भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र जाळीचा देव येथील रहिवासी बाबूराव शामराव लुटे वय वर्ष 64 यांचा जागीच मृत्यू झालाय. भरधाव वेगानं आलेल्या फॉर्च्युनर वाहनानं त्यांच्या स्कूटीला दिलेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात घडलाय. या दुर्दैवी घटनेने तीर्थक्षेत्र जाळीचा देव परिसरासह संपूर्ण भागात हळहळ व्यक्त होतीये. तर लुटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मिळालेल्या माहितीनुसार बाबूराव लुटे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे स्कूटीवरून जात होते. त्याचवेळी अजिंठा मार्गावरून बुलढाण्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या फॉर्च्युनर या चारचाकी वाहनानं त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली आहे. धडक इतकी भीषण होती की बाबूराव लुटे हे अनेक फूट दूर रस्त्यांवर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, मात्र तोपर्यंत बाबूराव लुटे यांचा मृत्यू झालेला होता. नागरिकांनी तात्काळ धाड पोलीस स्टेशनला माहिती दिली आहे. माहिती मिळताच धाड पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. धाड स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप बोस यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रवींद्र चव्हाण आणि भगवान खमांटे यांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचा तपास सुरू केलाय. संबंधित वाहन चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तर मयताच्या पश्चात पत्नी, सून, नातू असा परिवार आहे. तसेच मृत्यूच्या शवविच्छेदन धाड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अजहर मिझ्रा आणि कर्मचारी यांनी केले. सोमवारी तीर्थक्षेत्र जाळीचा देव येथे अंतिम संस्कार करण्यात आले अशी माहिती सरपंच पुत्र सुदाम उदभरे, राजू उदरभरे, सुधाकर उदरभरे आणि अजित उदरभरे आणि अनिल लुटे आदी गावकरी बांधवांनी ही माहिती दिली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मजहर पठाण, भोकरदन.